जय भीम मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये पेपर फुटीचं वारं फिरत आहे. याच्या आधी नीटचा पेपर फुटला, त्यानंतर टीएटीचा पेपर फुटला, आता MSCETचा पेपर फुटलेला आहे. आणि या प्रत्येक पेपर फुटीचे धागे जे काय आहेत ते आमच्या नांदेडशी जुळलेले आहेत. हे आमच्या नांदेडकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. नांदेड येथील एक नगरसेवक असलेला आशिष नेरळकर याच्या दोन्ही जुळ्या मुलांना जुळे मार्क पडलेत. म्हणजे जे काही मार्क पडले त्याच्यातला एकही प्लस मायनस इकडे तिकडे झाल्यास सगळे सेम टू सेम मार्क दोघांनाही पडले. ते एक म्हणजे एक इतिहासामध्ये नोंद घ्यावी अशी एक किमया आमच्या नांदेडमध्ये मार्कांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. आणि सीईटी सेल काय करत आहे तो झोप्या घेत आहे. फक्त आणि फक्त प्रस्थापित लोकांना आपले मागून पेपर देऊन गोरगरीब मुलांवरती अन्याय करत आहेत. तर आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला आमच्या तर्फे आमच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुलदीप राक्षस मारे व आम्ही मिळून कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे की जे कोणी दोषी आरोपी असेल, तो सत्ताधारी पक्षाचा असेल की तो विरोधातला असेल, त्याला शासन झालंच पाहिजे. कारण विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणारा हा व्यक्ती हा नराधम असतो आणि अशा नराधमाला शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी. याच्यामध्ये जो काही दोषी आहे आशिष नेरुळकर याची CID मार्फत आणि CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. ती एक निपक्षपातीपणाने झाली पाहिजे. आणि त्या दोषीचं सर्वप्रथम आधी नगरसेवक पद हे बरखास्त केलं पाहिजे आणि त्याच्या नगरसेवक पदावरती स्थगिती आणली पाहिजे आणि नंतरच त्याच्यावरती जे काही ते कारवाईचे सूत्र सुरू केले पाहिजे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व हजारो विद्यार्थी घेऊन जसं आम्ही नीट पेपर फुटी विरोधामध्ये लढलो होतो तसं CETच्या पेपर फुटी विरोधातही लढू आणि शासनाला पुन्हा गुडघ्यावर आणण्यासाठी आम्ही विद्यार्थी एकत्रित येऊ. जय भीम, जय भारत.